संदीप, आज नाही. आज मला खूप कंटाळा आला आहे. काय वाणी, हे तर तुझं रोजचंच नाटक सुरू आहे. वाणी म्हणाली की अहो, खरंच आज माझं खूप डोकं दुखत आहे आणि तळलेले खूप पदार्थ बनवलेले होते ना, त्यामुळे जरा मळमळल्यासारखं पण होत आहे. हे बघ बाई, जास्त नाटक करू नकोस. मी जे सांगत आहे ते कर आणि माझ्याजवळ ये. वाणी म्हणाली की खरंच संदीप, आज मला खूप कंटाळा आला आहे. आज जाऊबाईचा वाढदिवस होता आणि त्याच्यासाठी किती पाहुणे आले होते. सगळ्यांचा स्वयंपाक मलाच बनवावा लागला होता. वाणी बोलतच होती तोपर्यंत संदीपने तिला मारले आणि म्हणाला की शांतपणे मी जे सांगत आहे ते कर. आणि त्याने तिला बेडवर ढकलून दिले आणि त्याच्या मनात जे होतं ते त्याने साधलं. त्याला वाणीच्या तब्येतीबद्दल काहीच घेणं देणं नव्हतं. त्याचं काम झाल्यावर संदीप शांतपणाने झोपी गेला. संदीपच्या या वागण्यावर वाणीला त्याच्यावर खूप राग आला. संदीप आणि वाणीच्या लग्नाला 2 महिने झाले होते. संदीप त्याच्या 5 भावांपेक्षा सगळ्यात लहान होता. एवढ्या मोठ्या भरलेल्या घरात वाणी लग्न करून आली होती. संदीपचं कपड्याचे एक दुकान होतं. त्या दुकानातच संदीप काम करत होता. संदीप दिसायला ठीकठाक होता. वाणी तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासून तिचं आयुष्य एकदम आनंदात गेलं होतं. तिचं कधी अभ्यासात मनच लागलं नाही आणि शिवाय तिने कधी घरातील कामच केले नव्हते. तशी वेळ तिच्यावर कधी आलीच नाही. वाणीचे वडील तिला नेहमी सांगत होते की बाळा, काम कर. माहीत नाही लग्न झाल्यावर तुला कसे सासर मिळेल, त्यामुळे आतापासूनच कामाची सवय लावली तर पुढे सोपे जाते. शिवाय अभ्यासात पण मन लावत जा. आजकाल सगळ्या मुली आत्मनिर्भर आहेत. तू पण आत्मनिर्भर बनावं असं मला वाटत आहे. एक प्रोफेशनल डिग्री तरी आपल्या हातात असली पाहिजे. शिक्षण आपल्याला पुढच्या आयुष्यात कधीही उपयोगी पडत असते. येणारं आयुष्य कसे येणार आहे हे कोणी पाहिलं नाही. दिवसभर या मोबाईलमध्ये बोटे घालत बसू नकोस. तुझ्या येणाऱ्या भविष्याबद्दल काहीतरी प्लॅन तू बनवले पाहिजेत. तुला काय शिकायचं आहे किंवा कोणते कोर्स करायचे आहेत ते मला सांग. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. माहीत नाही तुला नवरा कसा भेटेल, सासर कसं भेटेल. जर वाईट भेटले तर तू स्वतःच्या पायावर उभी तरी असली पाहिजे. अशा प्रकारे वाणीचे वडील तिला समजून सांगत होते. शिवाय त्यांच्या मुलीच्या भविष्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत पण होती. पण वाणी म्हणत असायची की बाबा, तुम्ही असं बोलत आहात की जसं माझं लग्न गावाकडल्या मुलासोबत होणार आहे. बघेल तेव्हा तुम्ही असे लेक्चर मला का सांगत असता. तोपर्यंत तिथे वाणीची आई आली आणि म्हणाली की अहो, का माझ्या मुलीच्या मागे लागत असता. माझ्या मुलीच्या आयुष्यात तर एक असा राजकुमार येणार आहे की तो तिला नेहमी आनंद देईल. तिच्या मागे पुढे काम करण्यासाठी नोकर चाकर फिरतील आणि तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. वाणीचे वडील म्हणाले की हे बघ, आयुष्य कसं पुढे आहे हे कोणाला माहीत नाही. त्यामुळे आपण आताच या संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे. हे बघा, तुम्ही माझ्या मुलीला जास्त काही सांगू नका. त्या दोघांचं संभाषण सुरू होतं. तेव्हा वाणी त्या दोघांना म्हणते की तुम्ही दोघं असेच भांडत करत बसा, पण मी तर आता कॉलेजला चालली आहे. आणि असं म्हणून वाणी बॅग घेऊन तेथून निघून गेली. तिचे वडील तिच्या आईला म्हणाले की हे बघ, आपल्या पोरीने आत्मनिर्भर बनले पाहिजे आणि ते आपल्याला तिला बनवायचे आहे. तू जर तिला अशी सूट दिली तर ती सिरियस घेणार नाही. प्लीज, आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल तुला काहीतरी करावे लागेल. वाणीची आई म्हणाली अहो, काय बोलत आहात. आपलं जे काही आहे ते सगळं वाणीचंच आहे आणि मला असं वाटत नाही की भविष्यात तिला कशाची कमी पडेल. वाणीची आई, वाणीचे बाबा काय बोलत आहेत हे समजून घेण्यासाठी तयारच नव्हती. त्यानंतर दोघे पण मंदिरमध्ये जाण्यासाठी निघाले. मंदिरला जाण्यासाठी त्यांना 1 तास लागणार होता. तिचे बाबा म्हणाले की आपण वाणीला पण सोबत मंदिरमध्ये घेऊन जायला पाहिजे होतं. तिची आई म्हणाली की आज तिचं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होतं म्हणून तिला जावे लागले
आपण तिला तेथून डायरेक्ट मंदिरमध्येच बोलावून घेऊ. आज वाणीच्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस होता, त्यामुळे ते आज महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जाणार होते. वाणी खूप मुश्किलीने पास होत होती, कारण तिचा अभ्यासात मनच लागत नव्हतं. तिला तर फक्त मोबाईल, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक फक्त एवढ्यातच तिचा इंटरेस्ट होता. आयुष्याला तिने कधी सिरियस घेतलं नाही. एकुलते एक असल्यामुळे तिची प्रत्येक इच्छा तिचे आई वडील पूर्ण करत होते. तिचे वडील जेव्हा पण तिला अभ्यास करायला सांगत होते, तेव्हा ती कोणता ना कोणता बहाणा करून तेथून निघून जात असायची. इकडे वाणीचं प्रॅक्टिकल सुरू होतं, तेव्हा अचानक शिपाई तिथे आला आणि तिला बोलवू लागला. तो म्हणाला की तुला प्रिन्सिपल सरांनी बोलावलं आहे. वाणी प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये गेली तर कोणाचा तरी फोन आला होता. वाणी हॅलो म्हणाली तर तिकडून आवाज आला की हॅलो, तुम्ही लवकरात लवकर साई हॉस्पिटलमध्ये पोहोचा. वाणी म्हणाली की काय झालं आहे? ते म्हणाले की तुमच्या आई वडिलांचा अपघात झाला आहे. हे ऐकून वाणीला चक्कर आली आणि ती खाली पडली. पण वाणीने स्वतःला सांभाळले आणि ती प्रिन्सिपल सरांसोबत हॉस्पिटलमध्ये गेली. कॉलेजपासून हॉस्पिटलपर्यंत तिला प्रवास खूप वर्षाचा वाटत होता. तिला राहून राहून वडिलांचे ते शब्द आठवत होते की भविष्य कोणी सुद्धा पाहिले नाही. 20 मिनिटात वाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिथे रिसेप्शनला विचारून ती तिच्या आई वडिलांकडे निघाली. वाणी ICU मध्ये जाऊन बघते तर तिच्या आई वडिलांची हालत खूप खराब झाली होती. त्यांचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला होता. आई वडिलांना पाहून वाणीला अजून चक्कर येऊ लागली. तिच्या आई वडिलांनी एकदा वाणीकडे पाहिले आणि त्यांनी प्राण सोडून दिले. ते काही बोलू शकले नाही, ऐकू शकले नाही. तसेच ते देवाघरी निघून गेले. आपल्या आई वडिलांच्या मृत शरीराला हलवून हलवून वाणी वेड्यासारखी रडत होती. ती म्हणाली की आई बाबा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता. आज तुमच्या लग्नाला 22 वर्ष झाली होती आणि हे काय होऊन बसले. वाणीला तिच्या आईच्या आणि वडिलांचे दोघांचे पण आई वडील नव्हते, त्यामुळे आता तिला फक्त मामा आणि मामीच होते. वाणी दिल्लीमध्ये राहत होती, त्यामुळे आता तिला दिल्ली सोडून गावाकडे मामा मामीकडे राहायला जावे लागणार होते. पण ज्या घरात वाणीचे आई वडील राहत होते ते घर पण भाड्याचे होते, त्यामुळे तिथे आता वाणीचं काही शिल्लक राहिलं नव्हतं. गावाला आल्यावर मामाच्या घरी वाणी दिवसभर रडत बसत होती. तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती. मामीला आता हळूहळू वाणी खटकू लागली होती. ती आता दिवसभर तिला कामाला लावत होती. कधी वाणीने एक ग्लास पाणी उठून सुद्धा पिले नव्हते, परंतु आता तिला सगळं काही काम करावे लागत होते. 6 महिन्यातच वाणी सगळं काही काम शिकली. तिचं आता शिक्षण अर्धवट राहिलं होतं. तिच्या मामीने लवकरच तिच्या पाहुण्यातल्या एका मुलासोबत वाणीचं लग्न करून दिले. वाणीचे मामा या स्थळासाठी तयार नव्हते, परंतु मामीने जबरदस्तीने तिचे लग्न संदीप सोबत लावून दिले. मामी म्हणाली की ते बिगर हुंड्याचं लग्न करायला तयार आहेत. आपल्याला अजून 2 मुले आहेत, त्यांचे पण भविष्य बघायचं आहे. हिच्या जर आयुष्यासाठी आपण सगळे पैसे खर्च केले तर आपण आपल्या मुलांसाठी काय बचत करणार आहोत. आता वाणीचं काही चालत नव्हतं. एका सुंदर चंचल मुलीचं लग्न एका असंस्कारी संदीप सोबत लावून दिले. संदीप तसा सुंदर होता, परंतु घरात जास्त कमवत नसल्यामुळे त्याला कोणी घरात इज्जत देत नव्हते. घरातील तिच्या मोठ्या जावा तिच्यावर कामाचा डोंगर लादत असायच्या. शिवाय संदीप त्याच्या कामाचा राग वाणीवरच काढत असायचा. दिवसभर वाणी घरात काम करून कंटाळून जात होती आणि रात्रीच्या वेळी तिचा नवरा तिला त्रास देत असायचा. कधी संदीपने वाणीची काय इच्छा आहे हे ऐकूनच घेतली नाही. त्याचा विचार असायचा की वाणी फक्त आपल्या कामापुरती वापरली जाणारी एक मशीन आहे. वाणीला हे सगळं सहन होत नव्हतं, पण ती कोणाला आपलं दुःख सांगून सुद्धा शकत नव्हती, कारण तिच्या आयुष्यात आता तिचं म्हणून असं कोणीच नव्हतं. असेच 3 महिने
होऊन गेले, परंतु संदीप आणि संदीपच्या परिवारामध्ये कोणतंच परिवर्तन घडले नाही. त्यांना सगळ्यांना वाणीच्या रूपात फुल टाईम मोलकरीण भेटली होती. वाणीला कामातून कधी सुट्टी भेटत नव्हती. तिच्या मोठ्या जावा 20-20 दिवस माहेरी जाऊन राहत होत्या, पण बिचारी वाणी कुठे जाणार होती, कारण तिची मामी तर तिला माहेरपणाला बोलवतच नव्हती. आपलं हेच आयुष्य आहे म्हणून वाणी शांत बसत होती. त्या घरात वाणी प्रत्येकासाठी मोलकरीणच होती. याच्या व्यतिरिक्त तिला कोणी महत्त्व दिलं नाही. शिवाय संदीप पण छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला टोमणे देत होता आणि मारत पण होता. एके दिवशी तर संदीपने एवढ्या जोरात वाणीच्या कानाखाली मारले की तिला चक्करच आली. वाणीची एवढी चूक झाली होती की थंड पाणी देण्याऐवजी त्याला साधं पाणी दिलं होतं. तिला आता तिच्या वडिलांचा शब्द न शब्द आठवू लागला. तिचे वडील बरोबर बोलत होते की आपल्याला आयुष्यात कसा नवरा भेटेल, कसे सासर भेटेल हे कोणी पाहिले नाही. ती विचार करते की कदाचित मी पण आई वडिलांसोबत त्या दिवशी मंदिरात जायला पाहिजे होते. कदाचित त्यांच्यासोबत तरी मी गेले असते. इथे खाली राहून पण मला नरक यातनाच भोगाव्या लागत आहेत. आता वाणी रडू लागली, म्हणू लागली की बाबा 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 महागारी या. आता मी तुम्ही जसं म्हणसाल तसं वागायला तयार आहे. बाबा महागारी या, मी आता खूप अभ्यास करते. आई आई बघ तुझ्या मुलीची काय हालत झाली आहे. आई बाबा मला या नरकातून बाहेर काढा. आज फक्त वाणी रडत होती. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. अचानक तिला तिच्या वडिलांचं बोलणं आठवलं. तिचे वडील तिला नेहमी म्हणत होते की बाळा कधीच आयुष्यात हार मानायची नाही. एकदा दोनदा आपण हारूपर्यंत आपली जीत एक ना एक दिवस होतच असते. आहे त्या परिस्थितीतून आपल्याला काही ना काही रस्ता मिळतच असतो. आयुष्यात कधी वाणीने वडिलांच्या बोलण्याला महत्त्व दिले नव्हते, परंतु वडिलांचे हेच बोलणे तिला आता अनमोल वाटत होते. तिने मनोमनी वडिलांचे आभार मानले. ती म्हणाली बाबा तुम्ही जे सांगितलं ते अजून माझ्या लक्षात आहे. मला आता माझा रस्ता मिळाला आहे. शांतपणाने वाणी तिच्या जागेवरून उठून उभी राहिली. तिला आता काय करायचं आहे ते समजलं होतं. तिने लगेचच दिल्लीमधल्या तिच्या कॉलेज फ्रेंडला फोन केला आणि तिला जे काही सांगायचं होतं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं. तिच्या मैत्रिणीने प्रिन्सिपल सरांचा नंबर दिला. प्रिन्सिपल सर आणि वाणीचे वडील दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. वाणीने तिची दिल्लीत जाण्याची तयारी केली. आज वाणीमध्ये खूप हिंमत आली होती. तिने रात्रीचे जेवण सगळ्यांसाठी बनवले. सगळे झोपी गेल्यावर शांतपणाने वाणीने तिची बॅग घेतली आणि ती बस स्टँडला गेली. शिवाय तिने तिचा चेहरा पण बांधला होता, ज्यामुळे तिला कोणी ओळखू नये. खूप मुश्किलीने ती दिल्लीला पोहोचली, पण तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती. दिल्लीमध्ये गेल्यावर ती प्रिन्सिपल सरांना भेटली आणि तिने तिची इच्छा त्यांना सांगितली की ती पुढील शिक्षण घेणार आहे आणि स्वतः आत्मनिर्भर बनणार आहे. तिची इच्छा ऐकून प्रिन्सिपल सर खूप खुश झाले आणि म्हणाले की आज जर तुझे वडील असते तर ते खूप आनंदी झाले असते. प्रिन्सिपल सरांनी तिच्यासाठी राहण्याची व्यवस्था हॉस्टेलमध्ये केली. हॉस्टेलमध्येच वाणीची मैत्रीण राहत होती. आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून वाणी खूप रडली. तिची मैत्रीण तिला आधार देत म्हणाली, बास वाणी, आता रडू नकोस. जे काही सोसलं आहे त्याला सोडून दे. आजपासून नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर. नक्कीच तुला यश मिळत असते. तू जो काही निर्णय घेतला आहे तो एकदम बरोबरीचा आहे. कारण हे आयुष्य जगायचं असेल तर आत्मनिर्भर बनणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिचे आई वडील पण दुरून तिला आशीर्वाद देत होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.